नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या साधारण 2 दशकामध्ये 3 दशकामध्ये ज्या वेगाने आपल्याकडे तंत्रज्ञानाचा विकास झाला, आपल्याकडे म्हणजे जगात झाला, आणि या जगापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. ग्लोबलायझेशन नंतर अख्खं जग जवळ आलं. अख्ख्या पृथ्वी तलाला ग्लोबल व्हिलेज असंही म्हटलं गेलं. आणि त्यामुळे जगात ज्या घडामोडी घडतात, तंत्रज्ञानाचा विकास होतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचायला आता वेळ लागत नाही. आणि ज्या वेळेला हे तंत्रज्ञान विकसित होत जातं आणि समाजाच्या विविध घटकांमध्ये, घराघरामध्ये, माणसापर्यंत जाऊन पोहोचतं, तेव्हा त्याचा स्वाभाविक प्रभाव हा समाज मनावर, माणसाच्या मनावर होतो. आणि त्यानुसार त्याच्या कारणाने माणसामधल्या नात्यामध्ये सुद्धा फरक पडत जातो. एक दुसऱ्याशी माणूस वर्तन जे करतो, वागणूक जी असते, त्यामध्ये सुद्धा फार मोठा बघता बघता फरक पडत जातो. तो चटकन कळत नाही, पण 15-20 वर्षानंतर तो फरक कळतो. आणि म्हणूनच जितका तो प्रभाव जगण्याच्या इतर गोष्टीवर पडला, बघता बघता लँडलाईन सोडून आपण मोबाईलवर आलो. मोबाईलवर आता युट्यूब, टीव्ही चॅनल सगळं दिसतं. एकमेकाशी, अमेरिकेत बसलेल्या माणसाशी मी स्वतः लाईव्ह माझ्या चेहऱ्यासकट, चित्रणासकट थेट फोनवर बोलू शकतो. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. ज्या वेळेला याचा प्रभाव आपल्या मानवी जीवनावर, अगदी वैयक्तिक जीवनावर पडतो, तर सार्वजनिक जीवनावर आणि समूह जीवनावर पडणं अपरिहार्य असतं. आणि त्यामुळेच जे राजकारण पक्ष बनवून, विचारधारांच्या आधारावर आणि संघटनात्मक पातळीवर जे राजकारण आधीच्या 50-55 वर्षात चालू होतं, ते हळूहळू मागे पडून आता परसेप्शन आणि नॅरेटिव्ह यांचं राजकारण सुरू झालं. पूर्वीच्या काळात, म्हणजे 100-200 वर्षापूर्वी मागे जात, तर राजकारण हे रक्तलांछित असायचं. एक सत्ता उलथून पाडायची, तर ती उलथून पाडण्यासाठी लढाया व्हायच्या. शेकडो आणि हजारो लोक त्या लढाईमध्ये मारले जायचे. दुसरं महायुद्ध असो, पहिलं महायुद्ध असो, त्याच्या अलीकडच्या काळात छोट्या छोट्या देशांमध्ये, छोट्या छोट्या राज्यांमध्ये एक दुसऱ्यावर मात करण्यासाठी हजारो हजारो लोकांनी, लक्षावधी लोकांनी आपल्या रक्ताची आणि प्राणांची आहुती दिलेली. पण जसजसं जग बदलत गेलं आणि आधुनिक युगात येत गेलं आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला, तसतसं तलवार बाजूला ठेवून संख्याबळावर आणि लोकशाहीच्या मार्गाने, निवडणुकीच्या मार्गाने तख्ता पलट किंवा सत्ता परिवर्तन व्हायला लागलं. आणि आता ते सत्ता परिवर्तन करण्यासाठी सुद्धा आंदोलनाचा मार्ग, विरोधाचा मार्ग, वैचारिक वादाचा मार्ग, असे विविध पर्याय निवडले गेले. मिरवणुका, सभा, जनमताचं परिवर्तन या मार्गाने एखाद्या मुजोर सत्ताधीशाला सुद्धा जनतेला शरण यायला भाग पाडून सत्ता परिवर्तन होऊ लागलं. पण जसजसं तंत्रज्ञानाचं युग आलं, त्यानंतर मोठमोठे मोर्चे वगैरे घ्यायची गरज नाहीये. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले, त्यासाठी त्यांनी जी निवडणूक लढवली, ती आपल्याकडच्या निवडणुकीतल्या तंत्रज्ञानाचं पुढलं पाऊल होतं. ट्विटर असो, सोशल मीडिया असो, टीव्ही चॅनल असो, युट्यूब असो, फेसबुक असो, असे जे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे तुम्ही एका जागी, आता मी माझ्या घरात बसून बोलतोय, हा व्हिडिओ मी अपलोड करीन, तेव्हा तुमच्यासारखे हजारो लोक आपल्या जागी बसून, आपल्या घरात किंवा आपण गाडीतून कुठे प्रवास करतोय, तिथे सुद्धा माझा व्हिडिओ ऐकू शकता. समजा मी हाच व्हिडिओ लाईव्ह करायचा ठरवला, तर मी जेव्हा बोलत असतो तेव्हा रिअल टाइम त्या क्षणी तुम्हाला
तंत्रज्ञानामुळे तो तुमच्या चालत्या गाडीत सुद्धा भाऊ आता काय बोलतोय हे ऐकता येतं. किंवा एखाद्या चॅनेलवर एखादा प्रवक्ता कुठल्या तरी पक्षाचा हा गाडीतून प्रवास करतोय आणि त्यावेळेला तो कुठल्याही चॅनेलवरच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतो किंवा प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक जीवन या सगळ्या तंत्रज्ञानाने एवढं प्रभावित केलेलं आहे की संघर्षाचे मार्ग बदलले. एक मुलगा अमेरिकेत बसतो आणि आपल्या सरन्यायाधीशांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याच्यावर चिडून कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पोस्ट त्या काही ट्विटरवर किंवा कुठेतरी टाकतो आणि बघता बघता 2 कोटीपेक्षा अधिक लोक त्याला फॉलो करायला लागतात आणि मग कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक तमाशा सुरू होतो. तो किती बोगस होता हे आपण आता बघतोय. पण गंमत असं आहे की 2 कोटीपेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केलं ही तर वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर चर्चा झाली ही तर वस्तुस्थिती आहे. तो मुलगा असा काही फार मोठा नामवंत प्रज्ञावंत वगैरे बिलकुल नाहीये. पण कोणतरी आपल्या नाराजीला आवाज करून देतोय असं वाटल्यानंतर लाखो लाखो लोक तुम्हाला निदान सहानुभूती दाखवायला लागतात. हा जनमानसावर पडलेला प्रभाव आहे. जेव्हा हे तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा तुमचा आवाज किंवा तुमचं मत किंवा तुमच्या भूमिका ह्या हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचवायला मोर्चा काढणे, मिरवणुका काढणे, रथयात्रा काढणे एवढेच मार्ग होते. 1989-90 मध्ये राम जन्मभूमीसाठी जे आंदोलन सुरू झालं त्यामध्ये रथयात्रेने मोठी भूमिका बजावली. 2-2 महिने अडवाणी वगैरे हे ती रथयात्रा घेऊन देशाच्या अनेक भागामध्ये फिरत होते. त्यांच्याबरोबर हजारो लोक होते आणि त्यामुळे राम जन्मभूमीचा मुद्दा हा देशातल्या करोडो लोकांपर्यंत पोहोचला. पण त्याच्यामध्ये 2-3 महिने गेले होते. हजारो हजारो कार्यकर्त्यांना पायपीट करावी लागली होती. घरदार सोडून त्या रथयात्रेत सहभागी व्हावं लागलं होतं. नेत्यांना डझनावारी भाषणं करावी लागली होती. आज हे काम एक सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकून होऊ शकतो आणि त्यामुळे एकूण राजकारण जे आहे आजचं हे प्रत्यक्ष माणसाने माणसाला भेटण्यापेक्षा आणि एकमेकाशी बोलण्यापेक्षा संवाद करण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या भूमिका सामान्य माणसापर्यंत हजारो माणसांपर्यंत अल्पावधीत पोहोचवता येतात आणि त्याचा आपोआपच प्रभाव राजकारणावर पडलेला आहे. आपल्यापर्यंत बातम्या घेऊन येणाऱ्या पत्रकारितेवर मीडियावर त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळे राजकारणी आपल्या परीने राजकारण करत असतात. पण दुसरीकडे त्या राजकारणाच्या बातम्या रंगवण्यात धन्यता मानणाऱ्या अनेक पत्रकारांना हळूहळू त्या राजकारणाची बाधा झालेली आहे. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला वगैरे, काय म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागला वगैरे, तशी परिस्थिती आहे. अनेक वाहिन्या, अनेक छोटी मोठी माध्यमं आणि त्यामुळे पत्रकारांची संख्या गेल्या 20 वर्षामध्ये 100-150 पटीने वाढलेली आहे. कदाचित 500 पटीने वाढली असेल. तुमच्याकडे बातमी आणणारे सुद्धा आता कोणी एक एक पेपर एक चॅनेल राहिलेला नाही. अक्षरशः शेकडो झालेले आणि त्याच्यात कोणाचं वाचावं कोणाचं ऐकावं याची तुमची तारांबळ होते आणि या सगळ्यातून सामान्य माणसाचं, सामान्य नागरिकाचं, मतदाराचं मत बनवण्याचा प्रयत्न होत असतो. आणि त्यामुळे राजकारणाची लढाई ही तलवारीतून सुटली, मतदानातून सुटली आणि पक्षीय संघटनांच्या जंजाळात येऊन अडकली होती. तिथूनही ती आता हळूहळू निष्ठत चाललेली आहे. आता राजकारणाची लढाई ही प्रत्यक्ष राजकारणी लढायचे त्याच्या पुढे जाऊन परसेप्शन आणि नॅरेटिव्हची लढाई झाली. नॅरेटिव्ह याचा अर्थ तुम्हाला काही गोष्टी अशा सांगितल्या जातात त्या खऱ्या पण असतात आणि खोट्या पण असतात, पण त्यातून तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असतो. 2024च्या निवडणुका आठवा. अब की बार 400 पार असं भाजपने म्हटलं
आणि भाजपच्या एका अयोध्येच्या खासदाराने 400 जागा मिळवल्या की आम्हाला घटना बदलायची असं खुळ्यासारखं विधान केलं. त्याचा विरोधी पक्षांनी इतका फायदा उठवला की जणू काय मोदी परत 400 जागा घेऊन जिंकून आले तर आहे ती घटनाच रद्द केली जाईल. आणि यातून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार बिथरला. मोठ्या प्रमाणावर दलित, जो बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानतो, त्यांना असं वाटलं की अशा रीतीने घटना बदलणार किंवा घटना रद्द करणार म्हणजे आपल्या दैवताचा अपमान आहे. आणि हा मोठ्या प्रमाणावर मतदार हा बघता बघता भाजपच्या विरुद्ध गेला आणि भाजपला त्याचा पत्ता पण लागला नाही. पण तो एक नॅरेटिव्ह होता, दादांत खोटं लोकांच्या मनावर बिंबवणारा असा तो नॅरेटिव्ह होता. कथाकथन होतं, वास्तवाचा मागमूस त्यात नव्हता, पण तो लोकांना प्रभावित करून गेला. याला नॅरेटिव्हची लढाई म्हणतात. तुम्हाला आठवत असेल त्या निकालानंतर भाजपचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगायचे की आम्ही नॅरेटिव्हची लढाई हरलो. तो नॅरेटिव्ह म्हणजे काय? तुम्हाला भ्रमित आणि प्रभावित करणारं कथाकथन. हे कथाकथन त्या परसेप्शन पासून सुरू होतं. परसेप्शन म्हणजे एक कल्पना असते, एक कल्पना उभी केली जाते. आम्हाला चंद्रावर जायचंय आणि मग चंद्रावर जाणं म्हणजे काय याच्यावर शेकडो शास्त्रज्ञ काम करायला लागतात, पण ती कल्पना असते. आपण उठलो, चालत निघालो, रेल्वेने किंवा विमानाने चंद्रावर पोहोचू असं नाहीये. चंद्रावर पोहोचणं ही कल्पना आहे, परसेप्शन आहे. त्यासाठी अपरंपार कष्ट घ्यायला लागतात. तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आणि साधन सामुग्री तयार होत असते. निवडणुका जिंकण्यासाठी आजकाल राजकीय पक्ष अशा परसेप्शन तयार करतात. भारतीय जनता पक्ष हा मुस्लिमांचा कट्टर विरोधक आहे आणि त्यामुळे भाजपच्या हाती निरंकुश सत्ता आली तर आपल्या देशातल्या मुस्लिमांचं शिरकाण होईल. भाजप हा भटा बामणांचा पक्ष आहे, शेठजी भटजींचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला जबरदस्त सत्ता मिळाली, शक्ती मिळाली तर मग चातुर्वर्ण्य आणला जाईल आणि ब्राह्मणवादी संस्कृती इथे परत रुजवली जाईल, ज्यामध्ये दलितांना स्थान नाही, असं परसेप्शन निर्माण केलं जातं. आणि हे एकदा परसेप्शन तयार केलं की त्याचे नॅरेटिव्ह तयार केले जातात, त्याच्या कथा रचल्या जातात आणि त्या कथा लोकांच्या मनावर बिंबवल्या जातात. हे एवढं सगळं प्रवचन मी तुम्हाला एवढ्यासाठी केलं की याची रचना कशी केली जाते. या रीतीने नॅरेटिव्ह आणि परसेप्शनची जी लढाई आहे ती जर एकदा तुम्ही समजून घेतलीत तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये सध्या असं एक परसेप्शन, एक असा आभास उभा करण्याचा प्रयत्न होतोय की ज्यामध्ये सत्तेत बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध चढाओढ लागलेली आहे. एकमेकाचं नुकसान करून किंवा एकाने दुसऱ्याला खड्ड्यात टाकून आपलं वर्चस्व निर्माण करणं, यासाठी या दोघांमध्ये भयंकर मोठी चढाओढ चालू आहे असं एक परसेप्शन निर्माण केलं जातं. आणि मग ते परसेप्शन लोकांच्या गडी मारण्यासाठी नॅरेटिव्ह उभे केले जातात. बघा, एकनाथ शिंदेला डिवचण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानाने नागपूरला गेले. दिल्लीत बसलेले गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान पदाच्या वाटचालीमध्ये देवेंद्र फडणवीस हा अडथळा होऊ शकतो आणि म्हणूनच अमित शाह हे एकनाथ शिंदेना प्राधान्य देतात, बळ देतात आणि गोंजारतात. हे सगळे नॅरेटिव्ह आहेत. म्हणजे मूळ जे परसेप्शन आहे त्या परसेप्शनला अधिकाधिक बळ देण्यासाठी ज्या कपोलकल्पित कथा निर्माण केल्या जातात त्याला नॅरेटिव्ह म्हणतात.
आता हे सगळं समजून घेताना अशा रीतीने तुम्हाला अगदी जसा सिनेमा तुम्ही बघायला बसाल आणि तो सिनेमा किंवा नाटक बघताना तुम्ही भावना विवश होणारे असाल तर तुम्ही त्या कथानकामध्ये वाहून जाता. एक विसरता की आपण नाट्यगृहात बसलेले आहोत, आपण सिनेमागृहात बसलेले आहोत. जे काय आपल्या समोर मंचावर घडतंय रंगमंचावर किंवा जे काही आपल्याला पडद्यावर दिसतंय तो एक आभास आहे. ती माणसं खरी माणसं नाहीये. त्यांच्यातल्या लढाया, भांडणं, प्रेम हे सगळं आभास आहे. याचा विसर पडून तुम्ही भावना विवश झालात तर तुम्ही त्याच्यात ओढले जाता. आणि म्हणून अशा सगळ्या नॅरेटिव्ह मध्ये एक प्रकारे भावनांचा सरळ हस्ते वापर केला जात असतो. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक वागण्यातून नको नको ते अर्थ काढून त्यांना एकमेकाविरुद्ध तलवारी उपसून कसे दोन लढवय्ये एकमेकांसमोर उभे आहे अशा रीतीने पेश केलं जात. पण हे पेश करणारे एक गोष्ट विसरतात की देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो ते कितीही महत्वाकांक्षी असले, ते कितीही वेगवेगळ्या पक्षात असले आणि अगदी दाखवण्यासाठी एकत्र बसत असले आणि नांदत असले तरी दोघेही व्यवहारी राजकारणी आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकाराच्या आहारी जाऊन आणि भावनेच्या वेदनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्या इतके शिंदे किंवा फडणवीस उथळ राजकारणी नाहीत. आणि त्यामुळे भले त्यांचं एकमेकाची पटत असेल नसेल पण हातचं सोडून पळत्याच्या मागे जायचं नाही हे त्या दोघांना बरोबर कळतं. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची पटत नसताना सुद्धा दीर्घकाळ मान खाली घालून आपल्याला योग्य संधी येण्यासाठी दबा धरून प्रतीक्षा करत बसले होते. आणि ती वेळ आली तेव्हा त्यांनी अशी झेप घेतली की उद्धव ठाकरेंना काय होतंय ते पण कळू शकलं नाही. आणि बघता बघता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी जाऊन आरूढ झाले. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की आपल्याकडे एकनाथ शिंदेच्या दुप्पट आमदार आहेत. पण जे राजकीय हेतू साध्य करायचे ते साध्य करण्यासाठी त्या क्षणी उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणं आवश्यक आहे. तर मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही म्हणून आपला हक्क असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं नाही, ते निभावून नेलं. वेळ आली, पुढच्या निवडणुका आल्या, त्यामध्ये आपल्या पक्षाला अधिक भरभक्कम म्हणून आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा देवेंद्र फडणवीसांनी खुंटा हलवून पक्का करून दाखवला. आणि परिस्थिती ओळखून उपमुख्यमंत्री पद सोडत एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. तेव्हा हे दोघेही नेते इतके व्यवहारी आहेत आणि परिस्थितीनुसार राजकारणात लौकिक होण्याची कला त्यांनी इतकी आत्मसात केलेली आहे की मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी किंवा एकनाथ शिंदेना नामोहरम करण्यासाठी कुठलाही मूर्खपणा देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. आणि दुसरीकडे स्वपक्षाला त्रास देऊन अमित शहा एकनाथ शिंदेना चुकीचं बळ देणार नाही. तिसरीकडे एकनाथ शिंदे यांना सुद्धा लगेच मुख्यमंत्री पद पाहिजे, नाही तर सगळं बुडालं तरी चालेल इतका आतताईपणा करणं हा एकनाथ शिंदेचा स्वभाव नाही. तर परसेप्शन आणि नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये तंत्रज्ञानाचा आणि तांत्रिक साधनांचा आणि तंत्रबुद्धीचा कितीही कसाही वापर केला तरी शिंदे आणि फडणवीस यांना एकमेकाविरुद्ध उभं करणं हे जे बाजार बुणगे चाणक्य आहेत त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही.
कारण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इतकी घाई लागलेली नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्या. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.